सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 86. न मुक्ता देव गंधर्वा पितरो यक्ष किन्नरः ऋषयः सर्वसिद्धाश्च गुरुसेवा परान्मुखा. देव, गंधर्व, किन्नर, पितर, यक्ष, ऋषी व सिद्ध देखील जर गुरुसेवेकडे तोंड फिरवून असतील, गुरुसेवा त्यांच्या हातून होत नसेल तर कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. मुक्तीसाठी गुरुसेवा हाच एकमेव उपाय हाही श्लोक सांगत आहे. जे सेव्य आहे ते सेवन करणे हीच सेवा. अज्ञानाचा अंधकार घालवणारा प्रकाशरूप जो आहे त्या गुरुत्वाच्या प्रकाशापर्यंत पोहोचणे, स्वतः प्रकाशमय होणे, स्वयंप्रकाशित होणे हीच खरी गुरुसेवा. साक्षात्काराशिवाय संसारातून, जड गोष्टीतून, पंचमहाभूतांच्या प्रकारातून म्हणजेच प्रपंचातून, देहमनबुद्धीच्या कचाट्यातून, सत्वरजतम या त्रिगुणी प्रवृत्तीच्या अंमलाखालून जीवाची सुटका कदापि होत नाही. सुटका हवी तर जो सुटलेला आहे, मुक्त झालेला आहे, अशा गुरुशी एकरूप होणे म्हणजेच गुरुचे मार्गदर्शन घेऊन जीवनाची वाटचाल करणे. तन मन धन सर्व जीवितच गुरुच्या हवाली करणे. गुरु कार्यासाठी उपयोगात आणणे म्हणजे गुरुसेवा. सर्वांच्यात गुरुचा अंश आहे हे जाणून सर्वांची सेवा करणे, उपयोगी पडणे हीच गुरुसेवा. स्वार्थी जीवन सोडून निस्वार्थी निरहंकारी वृत्तीने जीवन जगणे, मी करता मी भोगता भाव दवडवून गुरुलाच श्रेय देत जीवन जगणे म्हणजे गुरुसेवा. देव, गंधर्व, पितर, यक्ष, किन्नर, ऋषी व सिद्ध हे आपापल्या लोकात वास्तव्य करून असतात. मृत्यू लोकात ज्या तऱ्हेचे कर्म हातून होते तसे कर्मफल भोगण्यास त्या त्या लोकात पुण्यक्षय होईतो राहावे लागते. पण पुण्यसंचय संपताच परत मृत्यूलोकात न यायला गुरुसेवा साक्षात्कार हाच एकमेव मार्ग. गुरुभक्तीने गुरुकृपा प्राप्त होते. गुरुकृपेने जीवाला अंतिम गती मिळते. ब्रह्मलोकाच्या मार्गाला लावले जाते. इतर लोकात अडकून पडावे लागत नाही हा भावार्थ. गुरुशिवाय गती नाही हे वेळीच जाणून गुरुसेवेत तत्पर राहावे. गुरुसेवेपासून परांगमुख होऊ नये, पाठ फिरवू नये. सद्गुरुनाथ महाराज की जय.